हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण थंडीसाठी स्पेशल असे भाजणीचे थालीपीठ बनवणार आहोत। 2-3 दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत थालीपीठाची भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे आणि बऱ्याचशा कमेंट होत्या की यापासून थालीपीठ कसं बनवायचं ते दाखवा। शिवाय मी जास्त प्रमाणात थालीपीठाची भाजणी बनवते आणि ती विकते सुद्धा, तर जे माझ्याकडून विकत घेतात तर त्यांच्यासाठी सुद्धा मला अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवायचाच होता। अर्धा किलोचे पॅकेट्स मी विकते आणि मग अर्धा किलो भाजणीमध्ये किती थालीपीठ बनतात किंवा त्याच्यासाठी मसाला किती वापरायचा, मिरच्या, मीठ वगैरे किती वापरायचं हे अगदी डिटेल्समध्ये मला तुमच्यासोबत शेअर सुद्धा करायचं होतं, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। इथे आपण थंडीसाठी स्पेशल अशी थालीपीठ भाजणी बनवलेली आहे आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती पाहू शकता। तर इथे 6:30 वाजलेले आहेत आणि मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आता 2-3 दिवसापूर्वी मी जी भाजणी बनवली होती तर त्याचे बरेचसे पॅकेट्स माझे विकले गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी खास असा हा मला व्हिडिओ बनवायचा होता। शिवाय मला 2-3 व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की थालीपीठाची रेसिपी सुद्धा शेअर करा, तर त्यासाठी सुद्धा मला हा व्हिडिओ बनवायचा होता। तर इथे जे अर्धा किलोचं पॅकेट आहे मी ते घेतलेलं आहे, पण मी पूर्ण अर्धा किलोचे थालीपीठ बनवणार नाही, कारण आमच्यासाठी पाव किलोचे थालीपीठ बनवले तर आम्हाला ते पुरेसे होतात। तर इथे जेव्हा आपण अर्धा किलोचे थालीपीठ बनवतो तर त्यासाठी किती मसाला लागेल किंवा मिरच्या लागतील हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये अगदी डिटेल्समध्ये देणार आहे। तर इथे मी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि पाव किलो थालीपीठ बनवण्यासाठी सुद्धा किती साहित्य लागणार आहे, म्हणजे मी इथे आता पाव किलोचे थालीपीठ बनवते आहे, तर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल। थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवतोय, तर इथे मी जास्त तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात तर त्या वापरलेल्या आहेत। 10 मिरच्या आणि 10 लसूण पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत, त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकलेत आणि चवीनुसार मीठ टाकले, त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एवढा असा मीडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि तो बारीक कट करून घ्यायचा आहे। शिवाय इथे मी मुठभर कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घेतलेले आहे। आता हे अशा पद्धतीचे अर्धा किलोचे पॅकेट्स मी विकते आणि त्यातील अर्ध पॅकेट मी इथे खोलून घेते आहे, म्हणजे पाव किलो एवढी भाजणी मी इथे घेतलेले आहे। तर एवढ्या पाव किलो भाजणीमध्ये मीडियम आकाराचे साधारण 8 एवढे थालीपीठ बनून तयार होतात। बनल्यानंतर तुम्हाला आकार किती आहे हे लक्षात येईलच। जरा छोटे बनवले तर अर्धा किलोमध्ये 20 थालीपीठ बनून तयार होतात। तुम्ही चपाती बनवताना या पद्धतीने असे पिठाचे वाटे करून घेत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या पद्धतीचे एवढ्या आकाराचे मी वाटे बनवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि आपण इथे हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा ऑलरेडी बनवून घेतलेलं आहे आणि ते वाटण सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी एवढ्या थालीपीठासाठी जेवढं लागेल तेवढं पूर्ण वाटण बनवलेलं आहे, म्हणजे पाव किलो भाजणीसाठी जेवढं वाटण लागणार आहे तेवढंच वाटण मी इथे बनवलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही अर्धा किलो प्रमाणात म्हणजे पूर्ण पॅकेट वापरणार असाल तर इथे वापरलेलं जे वाटण आहे त्याच्या दुप्पट वाटण तुम्हाला बनवावं लागेल। मिक्सरच्या या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी सुद्धा आपण हे पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। मगाशी वाटण बनवताना फक्त मिरच्यांना लागेल एवढंच मीठ त्यामध्ये आपण टाकलं होतं। त्यानंतर इथे आपण तीळ घालतोय, तर इथे साधारण 1 मोठा चमचा एवढे तीळ आपल्याला वापरायचे आहेत किंवा मग छोटे 2 चमचे तीळ आपण यामध्ये टाकायचे आहेत। आता थंडी सुद्धा आहे आणि मग तीळ टाकले तर हे थालीपीठ जास्त पौष्टिक होतील, त्यामुळे आपण इथे तीळ टाकतोय। त्यानंतर साधारण 1 चमचा ओवा हातावरती घेऊन असा क्रश करून यामध्ये टाकायचा। भाजणी बनवताना सुद्धा यामध्ये मी ओवा, जिरे, धणे, बडीशेप, मेथी वगैरे किंवा मग काळे मिरे असतील ते सर्व टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला हवं असेल तर 1 चमचा ओवा आत्ता सुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो। त्यानंतर हळद यामध्ये मी टाकले आणि हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून हे घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो तर त्या पद्धतीने तेवढं घट्ट पीठ आपल्याला इथे मळायचं आहे, किंवा मग आपण चपातीसाठी जेवढं घट्ट पीठ मळतो तर तेवढंच घट्ट पीठ आपल्याला यासाठी मळायचं आहे। थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आणि छान घट्टसर असं पीठ याचं मळून घ्यायचं आहे।
थंडीसाठी खास अशी ही थालीपीठ भाजणी आपण इथे बनवलेली आहे आणि ही भाजणी बनवताना यामध्ये आपण बरेचसे धान्य, कडधान्य किंवा मग डाळींचा समावेश केलेला आहे, त्यामुळे ही भाजणी खूप जास्त पौष्टिक बनून तयार होते। तर इथे ही भाजणी वापरून आपण हे थालीपीठ बनवतोय आणि शिवाय इथे आपण फक्त कोथिंबीर आणि कांदा वापरलेला आहे। याऐवजी तुम्ही बऱ्याचशा भाज्या वापरू शकता किंवा मग गाजर वगैरे, काकडी किंवा टोमॅटो वगैरे हे सुद्धा वापरू शकता किंवा मग पालेभाज्या सुद्धा वापरू शकता। तर इथे या पद्धतीने घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, जास्त पातळ नाही मळायचं, या पद्धतीने घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपण थालीपीठ बनवणार आहोत, यासाठी मी इथे एक रुमाल घेतलेला आहे। हा माझा नेहमीचा थालीपीठ बनवण्याचा रुमाल आहे, तर तो घेतलाय। शक्यतो कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हा कपडा ओला करून घ्यायचा आणि पोळपाटावरती असा अंथरून घ्यायचा। त्यानंतर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करतोय, तर गॅस चालू करायचा आणि तवा गरम करत ठेवायचा। तर इथे आपण जेवढं पीठ मळलं होतं तर त्याचे मी साधारण 8 गोळे होतील एवढे गोळे बनवून घेतलेत आणि त्यानंतर रुमालावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकायचं आणि गोळा ठेवून या पद्धतीने बोटाने असं थापून घ्यायचं। तर इथे या पद्धतीने आपण अगदी जास्त मोठे नाही की जास्त छोटे नाही, मीडियम आकाराचे असे थालीपीठ बनवतोय आणि एवढे जर आपण एकदाच एका आकाराचे गोळे बनवून ठेवले तर सर्व थालीपीठ एकसारखे बनून तयार होतात। तर इथे पीठ सुद्धा आपलं छान मळलं गेलं होतं, त्यामुळे छान थालीपीठ थापून झालेलं आहे आणि इथे मी थालीपीठ भाजण्यासाठी तूप वापरते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा बटर वापरू शकता, पण मी ते या पद्धतीने थालीपीठ वगैरे बनवते तर जे घरचं तूप असतं तर ते तूपच मी वापरते। त्यानंतर कपडा उचलून, म्हणजे इथे हा रुमाल उचलून आपल्याला तव्यावरती असा हा पालथा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून हा कपडा आपल्याला अलगद असा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या थालीपीठाची वरची बाजू कोरडी पडू नये, हे थालीपीठ छान पचलं जावं यासाठी याच्यावरती थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे। तव्यातील थालीपीठ एका बाजूनी पचलं जाईल तोपर्यंत आपल्याला त्या रुमालावरती परत एकदा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि गोळा त्यावरती ठेवून पाण्याचा हात घेत असं एवढ्या आकाराचं थालीपीठ थापून घ्यायचं। तोपर्यंत तव्यातील जे थालीपीठ होतं त्याची एक बाजू छान अशी सेट झालेली असेल, वरून थोडंसं तूप लावायचं आणि याला पलटी करून घ्यायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही, याची जी तळाकडची जी बाजू होती ती सुद्धा छान शेकली गेलेली आहे आणि आता आपण राहिलेले थालीपीठ थापून घेणार आहोत। जेव्हा आपण थालीपीठ बनवतो किंवा भाकरी बनवतो तर तेव्हा एक टायमिंग ठरलेलं असतं की जेव्हा आपण इकडचं थालीपीठ थापतोय तोपर्यंत तव्यातील ते थालीपीठ एका बाजूनी पसतं आणि त्यानंतर पूर्ण थापून होईल तोपर्यंत तव्यातील दोन्ही बाजू ह्या थालीपीठाच्या छान शेकल्या जातात। तर इथे आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेणार आहोत। हे थालीपीठ सारखं पण आलटपलट करत बसायचं नाही, नाहीतर मग ते थोडंसं कडक होऊ शकतं। तर इथे या पद्धतीने पाहू शकता तुम्ही, दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेतोय। मगाशी दाखवल्याप्रमाणेच आता आपल्याला जे थापलेलं थालीपीठ होतं ते सुद्धा तव्यावरती टाकून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळी तेल किंवा तूप तव्यावरती लावायचं आणि रुमाल उचलून या पद्धतीने असा तव्यावरती टाकायचा, थोडंसं पाणी लावून रुमाल अलगद काढून घ्यायचा आणि त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपल्याला इथे रुमालावरती थोडंसं पाणी टाकून अजून एक गोळा घ्यायचा आणि थोडंसं थालीपीठ थापायचं। तोपर्यंत तव्यातील थालीपीठ आहे ते एका बाजूनी पसतं आणि वरची बाजूसुद्धा कोरडी पडत नाही आणि त्यानंतर वरच्या बाजूला तेल तूप लावायचं आणि हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं। तर याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व थालीपीठ बनवून घेणार आहोत। इथे आपण अत्यंत साध्या पद्धतीने, म्हणजे साधंच आपलं मेजरमेंट आहे की किती थालीपीठासाठी किती मिरच्या वापरायच्या वगैरे, आणि या पद्धतीने जर याआधी कोणी थालीपीठ बनवलं नसेल तर ते सुद्धा अगदी आरामात बनवू शकतात। शिवाय ही भाजणी बनवताना यामध्ये आपण उडीद डाळ किंवा साबुदाणे वगैरे वापरलेले आहे, त्यामुळे न तुटता या थालीपीठाला अगदी छान चिकटपणा येतो, त्यामुळे हे थालीपीठ छान असे थापले सुद्धा जातात। ही थालीपीठाची भाजणी वापरून यापासून आपण थालीपीठ नाही तर अजून बरेचसे पदार्थ बनवू शकतो। त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत हवी असेल तर लवकरच शेअर करेन। तर इथे याच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर मीडियम तिखट चालत असेल तर पाव किलो भाजणीसाठी 10 मिरच्या या पुरेशा होतात, म्हणजे ज्या तिखटवाल्या मिरच्या असतात त्या, आणि जर तुम्ही कमी तिखट खात असाल तर अगदी 7-8 मिरच्या वापरल्या तरी सुद्धा चालेल, आणि तुम्ही जास्त तिखट खात असाल तर अगदी 10
10-15 मिरच्या तुम्ही वापरू शकता। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। तर इथे साधारण या पद्धतीने हे आपण थालीपीठ बनवून घेतलेले आहेत आणि असे मीडियम आकाराचे 8 थालीपीठ बनून तयार होतात आणि अगदी पटकन बनून तयार होतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आणि आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रमाण वापरून आणि अगदी साधी सोपी पद्धत वापरून या पद्धतीने थालीपीठ बनवलेले आहेत। आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा या थंडीमध्ये थालीपीठ भाजणी नक्की बनवून पहा आणि यापासून बनणारे हे पौष्टिक असे थालीपीठ नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।